सुरुवातीलाच मित्रांनो या घडीची सगळ्यात मोठी बातमी शिवसेनेच्या बाबतीतली मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला शानदार विजय. ठाकरेंच्या शिवसेनेने सर केला उत्तर भारत, तर महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं एक हाती वर्चस्व. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धूळ चारत ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर करते नवीन पुनरागमन. शिवसेनेला मिळते आहे नवीन संजीवनी. महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरे परिवाराच्या भोवती फिरताना दिसतंय. सोबतच साथ भाजपची, तर शिंदेंना वेगळे करण्याचा नवीन डाव काय आहे आणि कुठे मिळवलाय ठाकरेंनी जबरदस्त विजय, बघूया मित्रांनो या घडीची सगळ्यात मोठी बातमी या महाराष्ट्राच्या पटलावरती. मित्रांनो सुरुवातीलाच जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या निष्ठावान कडवट शिवसैनिकांना पहिल्यांदा मनापासून जय महाराष्ट्र. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या सगळीकडेच राजकीय वातावरण थंड असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मिळवलेला हा शानदार विजय मात्र चर्चेचा विषय बनतोय. ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राच्या बाहेर घुमताना दिसतोय. तर महाराष्ट्रात सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नसल्या तर दिल्लीच्या तख्तावरती मराठी माणसांचा हा भगवा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकताना जाणू लागलाय. मित्रांनो उत्तर भारत तसेच उत्तर प्रदेश आणि दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशामध्ये झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र अतिशय जबरदस्त यश संपादन केलंय. या यशामागे ठाकरेंचा नवीन डाव काय आहे ते देखील आपण जाणूनच घेणार आहोत. मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याची कुजबूज सध्या सर्वसामान्यांना लागून राहिली आहे. सोबतच एकनाथ शिंदेची शिवसेना या राजकारणापासून दूर चालली आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टीने 5 वर्ष जवळ केलं, मात्र शिंदेंनी भाजपला काय दिलं हा सगळ्यात मोठा प्रश्न भाजपच्या नेत्यांनी विचारला आणि इथूनच सुरुवात झाली शिंदेची शिवसेना बाहेर काढायची. एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांवरती वेगवेगळे आरोप करायचे, खरात प्रकरणाशी संबंध लावायचे आणि राज्यामध्ये अलगदपणे या दोन्ही मित्रपक्षांना बाजूला करून त्यांच्या चुका झाल्यात हे महाराष्ट्राला देशाला दाखवायचं ही भाजपची राजकीय नीती आता समोर येऊ लागली आहे. या राजकीय नीतीला सगळेच नेते आता बळी पडू लागले आहेत. भाजपने अतिशय पद्धतशीरपणे बड्या नेत्यांना या प्रकरणामध्ये गुंतवल्याची देखील माहिती समोर येत आहे. खरात प्रकरण, बोंधूबाबा प्रकरण, खराच या संबंधित नेत्यांची यादी देखील आता समोर येत आहे. कोणकोणत्या नेत्यांनी खराची आपले संबंध ठेवले होते, कोणी कोणी कॉल केले होते हे देखील सगळ्या कॉल हिस्ट्री आता पुढे लागलेत. यामध्ये मात्र भाजपचा एकही नेता तुम्हाला दिसणार नाही. या पाठीमागे अतिशय पद्धतशीरपणे करट कार्यक्रम करण्यात भारतीय जनता पार्टीचा हात कोणी धरू शकत नाही हे यावरून दिसतंय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्लीमध्ये मिळवलेला हा विजय सर्वांना चकित करणार आहे. आश्चर्यकारकरित्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रेल कामगार शिवसेनेने दिल्लीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक लेवलच्या निवडणुकात उद्धव ठाकरेंची शिवसेना 51 पैकी जवळजवळ 28 जागी आपला विजय संपादित करते. भाजप आणि मित्रपक्षांना तिथे मात्र अगदी मोजक्या हातावर बोट मोजणीइतपत यश मिळत आहे. मात्र ठाकरेंनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेली कर्मचाऱ्यांची कामं, कर्मचाऱ्यांचा मिळवलेला विश्वास आणि संबंध मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत आपली रेल कामगार सेनेतील सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन हाकलेला गाडा, या सगळ्यांच्या बळावरती उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाटपणे मुंबई ते दिल्ली धावली आणि पुन्हा एकदा पहिल्यांदाच लाल बावटा हरवत उद्धव ठाकरेंनी आपला भगवा झेंडा दिल्लीच्या तख्तावरती फडकवल्याचा या सगळ्यात मोठा सीन सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र शिंदे सेना कुठेही नव्हती, उद्धव ठाकरेंची शिवसेना सगळीकडे होती. याचा आनंदोत्सव मुंबईमध्ये साजरा केला गेला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं हे यश मुंबईच्या बाहेर मिळालेलं पहिल्यांदा मोठं यश म्हणावं लागेल. त्यामुळे मुंबईतून मराठी माणसांचा भगवा झेंडा थेट दिल्लीच्या तख्तावरती फडकला अशा बातम्या आता सगळीकडे चालू होत आहेत. यावरूनच मित्रांनो शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला आगामी काळामध्ये ठाकरेंशी वर्चस्व करावं लागेल, ठाकरेंशी लढत करावं लागेल हे दिसतंय. त्यामुळे ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
धन्यवाद.